नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. तर आज आलो पहा आम्ही घरी. 2 दिवस तिकडेच थांबलो होतो सासरवाडीत. हा माझ्या मम्मीच्या घरी ना. आज आता 11 वाजता सकाळी आलो आम्ही इथं. आम्हाला काय वाटलं की बुवा जसं घरी आल्याच्या नंतर पुन्हा तब्येत खराब झाली तर मग परेशानी होईल. जायला लांब आहे ना. जायला लांब आहे तर मग आता 2 दिवस तिकडेच थांबलो आणि आज आलो घरी. तर व्हिडिओ काढायचा लाईनच नाही त्याला. आज सकाळची लाईन नव्हती आहे ना. ते 4 वाजता आली. 4 वाजता आली तर मग काही व्हिडिओ टाकला नाही. कमेंट बी येत होते की तुमचे व्हिडिओ कसं काय नाही येऊ राहिले. जसं आम्ही तिकडे होतो म्हणूनच आमची व्हिडिओ नाही आले इथले. हा आणि एक ताई आहे त्याचं नाव काहीतरी चैत्राली बडवे का काहीतरी बघा. त्यांनी मला मेसेज बी केला व्हॉट्सअपला की व्हिडिओ कसं काय नाही येऊ राहिली. हेच कारण होतं की आम्हाला थोडी धाकधूक होती की तब्येत परत खराब होती काय. म्हणजे ये जाय केल्यापेक्षा 2-3 दिवस तिथंच थांबू म्हणे आणि नंतर येऊ. आणि त्या पाणी वाढासाठी सलाईन चालू होत्या नीला. त्या आता 4 सलाईन तर त्या संपल्या. आता आज थोडं हात थोडे बरे लागले. आज फ्रेश दिसू राहिली सोनूची मम्मी. नाही तर त्या सलाईन मुळे ना मा सुजली ती हात सुजले होते. ती आऊट वाजाई सलाईन ते दोन्ही हातात सलाईनी होत्या. कामाचं तर जाऊ द्या पण जेवायला पण असे हाती होत नव्हते. जेवलीच नाही ती. गोड लागायचे सगळं. मळमळ होत होत तिला. नाही तर पहिले ते काही खाल्लं गोड लागायचे काही खाल्लं. पाणी बी गोड लागायचे. सोनून म्हणजे मी पाणी कसं काय गोड लागू राहिलं आपलं. पाणी कमी आहे तिला तर त्याच्यामुळे थोडी धाकधूक होती ना. कारण पाणी काऊन कमी झालं की आम्ही काळजी घेतली नाही. नारळच पेले नाही तिने 1 महिना. 1 महिना आहे ना. मग फळ बी खाल्लं नाही. असं राहतं पा. खाल्लं पेलेलं अंगी लागतं. मला वाटलं पैसे लागते. आता दर महिन्यापासूनच किती नारळच पाणी महाग झालेले. 1 महिन्यात मी मनावरच घेतलं नाही. आणाने म्हणलं काहीच नाही. पाहत असते का अशा कामाला मग. आणि आता दवाखान्यामध्ये परत लागलेच पैसे. तितकं चिकट वापरलं तितके पैसे लागते. पैशाला जपलं तर जास्त खर्च होते. बरोबर बोलती मा. मी काहीच नाही. सफरचंद आणा म्हणलं नको 200 रुपये किलो आहे. नाही आणू दिलं. नारळाच पाणी नाही आणू दिलं तर ते मलाच भवलं. आता मी आज नाही आजपासून मी आता सोनूच्या पण 3 नारळ आणले. 1 पिलं आता 2 पिऊन घेईन. आता खाजाईन 1 महिनाभर खायची. आता किती जपलं पण मग आता दवाखान्यात पैसे नाही लागले का. लागते बाबा. दवाखान्यात तोंड लहान नाही ना. आता असं आहे बाळ इकतच घे नाही. हो आपल्याला बरोबर आहे. आणि उन्हाळ्यात जास्त आहे. ज्यांच्या पण डिलेव्हरी उन्हाळ्यात येतात त्यांनी सगळ्यांनी सांगा की पाणी उन्हाळ्यातच कमी पडतं. याच्यात जर दिवस गेले असते त्या बायाला पाणी कमी नाही. आणि पाणी वाढवायचा एकच उपाय आहे तो म्हणजे नारळ पाणी. डॉक्टर बी बोलले तसं. दुसरा कोणताच उपाय नाही. तर आता आम्ही सोनूची मम्मीला 3 नारळ चालू केले रोज. आता कसं आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो मग थंडी झाल्यावर आता पिते मी. पण आता काय झालं की नारळाचं सीझन नाही राहिलं. नारळ महाग बी झाले. आणि 1-1.5 कप पाणी निघू राहिलं फक्त. 3 नारळ जर आपण फोडले ना एखादा छोटा ग्लास पाणी निघतं. हा तर तेव्हा 200 ml पाणी निघन त्यात. आम्ही आता 3रा-4था दिवस आहे नारळ आणून राहिलो. चांगले पाहून आणून राहिलो. दुकानदाराच्या मनानं घ्या का आपल्या मनानं उचलून आणा. त्यात पाणीच नाही निघू राहिलं. तर माय एकटी होती. माय असल्यामुळे आम्हाला इथं टेन्शन नाही राहिलं घरी. कारण की सोनू घरी होता आई सोबत आणि काम बी चालू होतं आपलं. आम्ही बिनफिकर 2-3 दिवस तिकडे राहिलो. मी घरी असले तर कोंबड्या हे पाहून घेते. आणि हे काम बी चालू ना बांधकाम. मिस्त्री आले सोबत असतं ना काही लागलं गिगलं त्यांना द्यावं लागतं. चहा पाणी करणं पडतं. बरोबर आहे. आज आता दुपारा आल्याच्या नंतर आम्ही सामान बी लावून घेतलं बघा थोडंसं. आमचं रॅक तुम्हाला आज हलका पण वाटत असेल. हा चैन बसत नाही. चैनचं नाही सोनू पप्पा. आता तुम्ही सांगा आताला जर कढई काढायची पटकन कढई सापडत. काही सामान लागलं ना तर पूर्ण कमी भांडे होते त्याच्यावर. इतके भांडे त्याच्यात की 2 कोठ्यात भांडे बसले ते आमच्या. आज तुम्ही ते जास्तीचे भांडे ठेवून दिले. सगळे नवीन भांडे ठेवले. आता एवढ्या याच्यात सगळे भांडे ठेवलेले माझे. पातीले सगळं म्हणजे जेवढे संसार बाटले म्हणजे जेवढे असते. एक तर मला आईचीकडची संसार बाटली आलेली होती. कामगारची माझी होती. माझे पहिले भांडे मग आईने मी सगळे नीट लावून ठेवले बघा. ते 2 टिप ते. आणि आता मोकळं आणि बांधकाम पण चालू आहे. सगळे धूळ बसू राहिली. सगळ्या घरात धूळ होऊ राहिली. आता म्हणणारच 1 महिना 1.5 महिना. बरोबर आहे. पण मग असं ठेवून दिलं तर एवढ्या याच्यावर झाल्यावर काही नाही ना. तुला काय वाटलं मग आम्ही त्या दिवशी संभाजीनगरला गेल्यावर डिलिव्हरी होती काय. मला वाटलं आता ज्यादा आहे का कमी. मग कुठे जीव लागतो. तुला काय वाटलं डिलिव्हरी होती. हा म्हणलं वही मी आता 9 महिने लागला तर मग पाणी नसलं घेते मी काढून. नाही बरोबर आहे आईचं. 9वा महिना एकदा लागला. डॉक्टर बी म्हणले की 9वा महिना लागला जर पाणी कमी असलं तर मग काढावंच लागतं. कारण की शिजर केल्यापेक्षा जर नॉर्मल होत असली तर लवकरच हे करून घेते ते. पण मग काय म्हणे आता ते आता काढून घेऊ म्हणे. आता बी तुम्हाला त्रास असून थोडाफार तर पण बाळ कमी वजनाचं त्याला एका ठिकाणी काचात ठेवा. एका ठिकाणी तुम्ही
त्या लेकराची दही त्याच्यापेक्षा तुम्ही नारळाचं पाणी बाळाचं वजन अजून 2 किलो बी नाही 2 मा किलो बी नाही नाही 2.5 किलो तर पाहिजे ना कमीत कमी वजनलंच कमी आहे मग. हा आणि समजा आपण अगोदर डिलिव्हरी केली तर ते कमजोर बाळ असलं काही काचत ठेवायचं काम पडलं काही त्याची दही आणि माझी दही हा आणि माझी बी दही पैसे जमा करू करू आणि 2 बाळा 2 ठिकाणी काचत ठेवायला किती पैसे लागते एक जण बाळा पैसे एक जण बाळा. हा तर त्याच्यामुळं तिचे दिवस भरू देऊ आपण आहे का नाही. डॉक्टर तेच म्हणले आता 20-25 दिवस तुम्ही तेवढं काळजी घ्या तेवढं नारळाचं पाणी प्या आणि बाळाला आतमध्येच वाढू द्या. हा परत कमेंट येत होत्या की तिथंच राहा म्हणून तुझ्या मम्मीच्या घरी सगळ्यांनी तशाच मम्मीच्या घरी. हा आणि आपल्या घरी चांगलं राहतं आहे का नाही. ना 2-3 दिवस होते मी पण मला इकडं असं आई सोनू सगळे राहते घर राहतं हे असं काम चालू आपल्या घरी ना मला करमतं इथं आणि एवढं मला इथं काम बी राहत नाही माझ्या मम्मीपेक्षा मला इथं काम कमी आहे मग मला इकडंच करमतं. आता आम्हाला हप्त्यातून एकदा बोलवेले जसं मग तिथंच राहायला पुरतं का डायरेक्ट खूप महिना नाही तिकडं कुठं आपल्या घरी चांगलं आपल्या घरी आपला नवरा लेकरू राहत समजा नाही. डॉक्टर बी म्हणला की त्याला वाटलं इथलं इथं जवळ येताही नाही. आता आम्ही किती लांबून गेलतो आणि जे आपल्या ताई आहे पाहणारे व्हिडिओ त्यांना बी वाटलं की बाबा एवढ्या लांबून जाते वगैरे तर राहायचं काम पडलं तर राहू आपण शेवटी पण अजून लय टाइम आहे ना. आणि गाडी तशी मोठी वाईट शब्दात काही ना कमेंट केल्या की मूर्ख बाई मोटरसायकलवर एवढ्या लांब जाती हिंडत राहती नंतर पुन्हा आजारी पडली की तोंडवर करून सांगती. तर मी मोटरसायकलवर फिरतच नाही ताई. आमच्याकडे एक छोटी आल्टो आहे बघा 60,000ची घेतलेली माझ्या बहिणीची ती तर त्याच्यातच फिरत राहतो आम्ही मोटरसायकलवर हिंडत नाही. खास माझ्यासाठी ती आल्टो घेतली सोनूच्या पप्पाने. चालतच नाही मोटरसायकल चालतं का मग नाही तर मग आम्ही येडे का बरं पण याच्यावर जात नाही गाडीच घेऊन जातो आम्ही. सोनूच्या मम्मीला कुठं बी न्यायचं असलं तर कारच काढतो ते विचार नाही करत मग तेल किती लागू राहिलं काय लागू राहिलं आता इतकं सगळं करूच राहिलो मग कशाला हा असं आहे. पण मग माणूस आवाज जातं आवाज येतं हलत नाही डुलत नाही बरोबर आहे. त्या दिवशी जरी आम्ही एका तासात गेलो पण मग आरामशीरच गेले मी मला काही वाटतं नाही सीट बेल्ट वगैरे लावलं तर व्यवस्थित गेले व्यवस्थित आले असं. तर असं आहे मग आता तब्येत चांगली आहे आता काळजी घे. आता नारळ काळजी घ्यायची आराम करायचा. मग तूच सांग समजून तिला. तुला काय सांगेल होतं आता डॉक्टरना की पलंगाच्या खाली उतरू नको तर आज या दोघीनं हे काम केलंय घरातले भांडे कुंडे लावायचे भरून ठेवायचे काम करती ना तर त्यासाठी काही ऊर्जा लागती का नाही. तू जास्त हालचाल करशील तर पाणी कमी होईल ना शरीरातलं. अजून 1 महिनाभर हा आणि आता 12-3 झालं 6 महिने झालं किती काम केलं तर तिला सांगून कुठं ऐकते ती. ते मला वाटतं एका ठिकाणी झोपलं पाय सुचते काम आजचं नाही उद्या होईल. बरोबर आहे आणि तेच सगळ्यातही तिला तेच सांगू राहिल्या नाही आता कमी कर तू पलंगाच्या खाली उतरूच नको. आता लय दिवस नाही राहिले आहे की नाही मग शिजर होतं मग दोघांचं ऐकलं मी ना तुमच्या दोघांचं तर मग शिजरच होईल. हा हो शिजर तितकं करायचं पण असं लय नाही वज पाज दाना 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 पलंगावरच राहिलं ना तर माणूस फिरत नाही हालचाल होत नाही. आता मी थोडं काम करते तर हातपायाची हालचाल उभ्या चहा पाणी करायची नाही ना काम नको करू माय बरोबर बोल राहिली. बाकी काय म्हणते मग अजून आता काही नाही आता जेवण ते झाले आता जेवण झाले सारं झालं आता औषध गोळ्या घेते मी आणि आता आराम करू. मी भांडे घासते घास ना सकाळी आता नाही 2-3च परत ये. हो का आज स्वयंपाकात काही टेन्शन नाही. स्वयंपाक नव्हता ना स्वयंपाकाला गेले स्वयंपाक करून आले. तर असं आहे मग मंडळी चला धन्यवाद बाय बाय.